नमस्कार, मी दत्ता कानवटे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाचं हत्यार उगारलेलं आहे. मात्र यावेळेला त्यांनी अत्यंत गंभीर स्वरूपाचं उपोषण करण्याचा इशारा दिलेला आहे. तो म्हणजे भर उन्हात, रखरखत्या उन्हात बाज टाकून आपण उपोषण करणार असल्याचं सांगितलेलं आहे. त्यांनी ही घोषणा केल्यामुळे सरकारपासून सगळीकडेच खळबळ निर्माण झालेली आहे. मात्र अशा पद्धतीनं पाणी न पिता, जेवण न करता, रखरखत्या उन्हात बाज टाकून उपोषण करणं आरोग्यासाठी किती घातक ठरू शकतं, शरीरासाठी किती घातक ठरू शकतं आणि असं केल्याने शरीरावर काय परिणाम होतात या संदर्भामध्ये आपण चर्चा करणार आहोत. महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध डॉक्टर विनोद चावरे यांच्यासोबत. डॉक्टर चावरे साहेबांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावरती सातत्याने उपचार सुद्धा केलेले आहेत आणि आत्ता या उपोषणाच्या अनुषंगाने जर का अशा पद्धतीने उपोषण केलं गेलं तर मानवी शरीरावर काय परिणाम होतात याची आपण माहिती डॉक्टर साहेबांकडून घेणार आहोत. डॉक्टर साहेब नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, अशा पद्धतीने जर एखादा व्यक्ती अन्न न घेता, पाणी न पिता जर रखरखत्या उन्हामध्ये बसला तर काय होऊ शकतं? नाही, नक्कीच आपण बघतोय महाराष्ट्रात सध्या, म्हणजे फक्त महाराष्ट्र म्हणून नाही तर पूर्ण वर्ल्डमध्ये इंडिया सध्या सगळ्या हॉटेस्ट कंट्रीमध्ये आणि महाराष्ट्र त्यातले त्यात. महाराष्ट्रामध्ये आपण मराठवाडा आणि विदर्भ एकदम हॉटेस्ट कंट्री डिस्ट्रिक्टमध्ये येतो, जे की आपलं टेम्परेचर 43 to 45 पर्यंत जातं. आणि आपण मागं बरेचसे न्यूज पण कव्हर केले असतील, बघितले असतील की एवढ्या टेम्परेचरमुळे उष्माघातकाचे बरेचसे मृत्यू झालेले आपण बघितले. तर मी म्हणेल की हे एवढ्या टेम्परेचरमध्ये अगोदरच ते म्हणजे तुम्ही पाणी न घेता, जेवण न करता आणि एवढ्या उन्हामध्ये तुम्ही जेव्हा म्हणजे उपोषण करता किंवा काहीच न घेता तुम्ही आंदोलन करायचं म्हणताय, तर तेव्हा नक्कीच सिव्हिअर डिहायड्रेशन आणि हीट स्ट्रोक, म्हणजे आमच्या भाषेत म्हणलं तर उष्माघात आणि एकदम म्हणजे डिहायड्रेशन सिव्हिअर, यामुळे बरेचसे म्हणजे आता उष्माघातकाचा शेवटचा तर मी सांगितलं तुम्हाला की बळीही जाण्याची शक्यता असतो. तर याच्या सिम्पटम्सही खूप लवकर येतात, जसं की हाय ग्रेड फिवर असतो, 104, 105, 106 टेम्परेचर ताप येतो. परत त्यामुळे मेंदूमध्ये मेंदू ज्वर होऊ शकतो, मेंदूला ताप जातो तर मेंदू ज्वर होऊ शकतो. कन्फ्युजन, डिझिनेस, गिडीनेस मध्ये मराठीत सांगायचं म्हणजे डिसओरिएंटेशन, म्हणजे पेशंटला न समजणे, चक्कर येणे, अनकॉन्शियस होणे, म्हणजे पेशंट बेशुद्ध पडणे, ह्या सर्व प्रकार. आणि त्यासोबत म्हणजे हात तर सिव्हिअर झालं, थोडं माइल्ड फॉर्मॅटमध्ये म्हणलं तरी किडनीला सूज येणे, किडनीची लघवी कमी होणे, हृदयाचे ठोके वाढणे, तुमचं म्हणजे श्वास घेण्याची प्रक्रिया वाढणे, हे सर्व गोष्टी आपल्याला ह्या केसेसमध्ये जाणवू शकतात. मी तर म्हणेल की हे म्हणजे स्वतःच जीव घेण्याइतपत हानिकारक गोष्ट असेल. मग आता मनोज जरांगे पाटलांनी हा असा निर्णय घेतलेला आहे. आता इतर ज्या काही महाराष्ट्रामध्ये उष्माघाताच्या घटना घडतात, म्हणजे आपल्या मराठवाड्यातच साधारणपणे 18 व्यक्तींचा उष्माघातामुळे मृत्यू झाला आहे. महाराष्ट्राचा आकडा मोठा आहे. साधारणपणे जे छोटे छोटे वन्य प्राणी आहेत, पक्षी आहेत, त्यांची सुद्धा ह्या उन्हामुळे मृत्यू व्हायला लागलेले आहेत. इतकं भयानक हे ऊन आहे ना. अशा उन्हामध्ये असं बसणं म्हणजे किती घातक ठरू शकतं? नाही, नक्कीच. म्हणजे मी तर म्हणेल की ऑलरेडीच त्यांनी आतापर्यंत इतके सारे उपोषण केलेले आहेत. त्यांचे शरीराची तसं बघितलं तर खूप सारी झीज ह्या मागच्या 2-2.5 वर्षात नुकसान खूप जास्तीचं झालेलं आहे. म्हणजे आता साधं उपोषण करणं म्हणजे पाणी घेऊन किंवा काही करून हे सुद्धा त्यांना झेपण्या इतपत नाहीये. तरीही ते आपण बघतो की वारंवार जे उपोषण करतात ते एकदम म्हणजे पाणी नाही, काहीच नाही, असे निर्जली उपोषण करतात. आणि ह्यावेळेस तर ते म्हणतायत की रखरखत्या उन्हामध्ये मी बाज टाकून उपोषण करणार. तर हे म्हणजे नॉर्मल माणसासाठीही खूप धोकादायक आहे. तर त्यांच्यासाठी नक्कीच हे म्हणजे खूप जास्तीचं धोकादायक. तुम्ही त्यांच्यावर अनेक वेळेला उपचार केला. बऱ्याचदा बघितलं की तुम्ही त्यांना जेव्हा सलाईन चढवत असता तर त्यावेळेला त्यांची सीर सुद्धा सापडत नाही. बऱ्याचदा त्यांची ती विचित्र अवस्था दिसू नये म्हणून तुम्ही आम्हाला बाहेर सुद्धा थांबायला सांगता. तर अशी परिस्थिती त्यांची आहे. उपचार केला तर त्यांचे जे शरीरातले महत्त्वाचे अवयव आहे, जसं किडनी असेल, हार्ट असेल, लिव्हर असेल, त्यांची काय परिस्थिती आहे? आणि शरीरातील रक्ताची असेल किंवा त्यांचं वजन असेल, काय परिस्थिती? नाही, मी नक्कीच सांगेल, वजन तर पहिल्यापेक्षा नक्कीच त्यांचं कमी आहे. किडनी आणि लिव्हरवर ज्या वेळेस त्यांनी उपोषणे केलीत, किडनी आणि लिव्हरवर ॲक्यूट फेल्युअर म्हणतो आम्ही, म्हणजे ॲक्यूट लिव्हर फेल्युअर असो किंवा ॲक्यूट रिनल फेल्युअर असेल, ह्या घटना वारंवार त्यांच्यासोबत झाल्या आहेत. त्याच्यातून ते रिकवर भरपूर वेळेस झालेत. पण परत रिकरंट जेव्हा कोणत्याही गोष्टी होतात किंवा ऑर्गन फेल्युअर होतं तर नक्कीच त्याचा परिणाम शरीरावर आणि त्या अवयवावर झालेला असतो. तर आपण आता परत ह्या गोष्टीकडे जाणार म्हटल्यानंतर नक्कीच हे त्यांच्यासाठी चांगली गोष्ट नाही. ॲक्यूट फेल्युअर म्हणजे नेमकं काय असतं ते थोडंसं
ॲक्युएट फेल्युअर म्हणजे कसं की पेशंट ऑलरेडी अगोदर एकदम नॉर्मल आहे आणि 2-3 दिवसात, एक आठवड्याभरात, म्हणजे आमच्या भाषेत आम्ही एक आठवड्यात जे काही किडनीला सूज येणे म्हणा किंवा लिव्हर फेल्युअर होणं म्हणजे काम कमी होणं ही जी घटना म्हणतो त्याला ॲक्यूट म्हणतो, म्हणजे एक आठवड्यात. तर ते कसं उपोषण करतात तेव्हा 2 आठवडे 1 आठवडा एवढ्या कालावधीत कंप्लीट सगळं बंद असतं. त्यामुळे त्यावेळेस मग त्यांचे जे रिनल पॅरामीटर्स सगळे बिघडून जातात, म्हणजे लघवी होत नाही. त्यामुळे किडनीवर क्रिएटिनिन वाढते, युरिया वाढते, लिव्हरचे एन्झाईम्स वाढतात, लिव्हरचं बिलिरुबिन वाढते. हे ॲक्यूट फेल्युअरमध्ये ते जातात आणि रिकव्हरीला ते पुढचे 3 ते 4 आठवडे घेतात. तर हे आम्ही ॲक्यूट फेल्युअर म्हणतो. बरं, म्हणजे यावेळेला मनोज जरांगे पाटलांनी जरी उपोषण केलं तर त्यांना मल्टी ऑर्गन डॅमेज किंवा ऑर्गन धोक्याच्या पातळीवर आहेतच समजा. हो नक्कीच, मी तर म्हणेल म्हणजे मल्टी ऑर्गन फेल्युअर तर आहेच, पण एवढ्या उन्हामध्ये उष्माघातकाचाही त्रास होणे हे खूप मोठा धोका त्यांच्यासाठी आणि सर्वांसाठीच आहे. म्हणजे ते जर उपोषणाला बसले तर अगदी एका दिवसातही त्यांना मोठ्या स्वरूपाचा धोका संभवू शकतो. नक्कीच 1-2 दिवसात, एक दिवसही खूप मोठी गोष्ट आहे, कारण आपण बघतोय टेम्परेचर कसं आहे, तापमान किती आहे आणि ऑलरेडी त्यांच्या शरीराची जे म्हणजे नुकसान झालेलं आहे, ह्या दोन्ही गोष्टी बघता ते धोकादायकच आहे. नक्कीच. तर हे होते गॅलेक्सी हॉस्पिटलचे डॉक्टर विनोद चावरे. यांनी अगदी स्पष्ट केलेलं आहे की मनोज जरांगे पाटलांनी जर का अशा पद्धतीचं उपोषण केलं तर त्यांच्या जीवाला मोठा धोका संभवू शकतो. त्यांनी शब्दशः जर का त्या शब्दाचा वापर केला नसला तरी सुद्धा अशा उपोषणामुळे 1 किंवा 2 दिवसांमध्ये मनोज जरांगे पाटील यांना मृत्यूचा सुद्धा धोका संभवू शकतो असा इशारा सुद्धा यानी की शब्द न घेता मात्र या ठिकाणी डॉक्टर देताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे यावेळचं मनोज जरांगे पाटलांचं उपोषण निश्चितच गंभीर स्वरूपाचं असणार आहे. सरकारने जर त्याची वेळेवर दखल नाही घेतली आणि मनोज जरांगे पाटलाच्या आरोग्याला जर धोका झाला तर कदाचित महाराष्ट्रामध्ये वेगळं चित्र निर्माण व्हायला वेळ लागणार नाही. त्यामुळे मनोज जरांगे पाटलांच्या या उपोषणाकडे गांभीर्यानं पाहण्याची गरज आहे. धन्यवाद.